साहेब, आपण सांगितल्याप्रमाणे 28-29 ची जे 3 दिवस तुम्ही उघडडीप सांगितली होती मागील अंदाजामध्ये, हं, हं. त्या संबंधित संपूर्ण परिस्थिती आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आहे. तर आता हं, हं. समोरील काळात पावसासंदर्भात अंदाज कसा राहील सांगावा. आज बघायला गेलं तर वातावरणामध्ये गरमीची लेवल आहे आणि पहिलेपासून सांगायला लागले की वातावरण हे स्थानिक रूपामध्ये संध्याकाळच्या वेळेला डेव्हलप होईल. हो. त्यामुळे सध्या कुठलाही याच्यामध्ये अलर्ट नाहीये. हो. पण आपण जेव्हा शेतामध्ये काम करतो, जेव्हा आपली सुडी वगैरे असते शेतामध्ये, ती हं, झाकून घरी चला. हं, कारण की सिस्टम कोणत्याही वेळेला संध्याकाळी सक्रिय होणार आहे. पाऊस विश्रांती घेतोय, बंद नाहीये. हं, हं. हं. त्यामुळे अलर्टवरती राहा हा. आणि अशा प्रकारचे कंडिशन ही महाराष्ट्रात घडत जाणार आहे. हं, येणाऱ्या काळात सुद्धा सतर्क सतर्क राहायचं आहे. हं, हं. आज आपण 30 तारखेचं जर आपण अपडेट सांगितले, हो. तर 30 तारखेला महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये म्हणण्यापेक्षा पुलगाव असेल, यवतमाळचा उत्तरेकडील भाग असेल, हं, अमरावतीची दक्षिणेकडील काही बाजू असेल, ते ढगांची निर्मिती होईल आणि त्याच ठिकाणी तो पाऊस बरसेल. हं. हं. आणि बुलढाण्याची उत्तरेकडील बाजू सुद्धा सिस्टम क्रिएट होऊ शकते कारण की तिथे एलपी प्रेशर एरिया बनलेला आहे. गरमीची लेवल बरीच आहे. हा. इतरही भागामध्ये गरमीची लेवल आहे, पण त्या भागामध्ये एलपी प्रेशर एरिया बनल्यामुळे हं. ही सिस्टम देखील डेव्हलप होणार आहे. हा. हं. काही प्रमुख प्रश्न असतील शेतकरी मित्रांचे इथे मांडू शकता. बाकी जिल्ह्यामध्ये कशी राहील पाऊस परिस्थितीत? आता जे 6 तारखेनंतर म्हणजे 2 तारखेनंतर पाऊस कसा राहील 7 ते 8 तारखेपर्यंतचा? आता सांगायचं झालं तर जी सिस्टम आहे 2-3 दिवसाची, ती 2 तारखेला जो पाऊस येणार आहे, हं, तो दक्षिण महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे. हं. तर सुरुवातीला आपण जिल्ह्यांची नावं घ्यायला सुरुवात करूया. हा. जो काही पुणे परिसर आहे, अहमदनगर एरिया आहे, उद्या सकाळपासून वातावरण हे सक्रिय होणार आहे. हं. म्हणजे उद्याची 30 सप्टेंबर. 30 तर उद्या सप्टेंबर. सकाळपासून ढगाळलेलं वातावरण, धुळीचं वातावरण, नाशिक क्षेत्र, खान्देश एरिया, हं, मराठवाड्यामध्ये काही बहुतांश भागांमध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर, हं, विदर्भाचे बुलढाणा वगैरे भाग, हं, अकोल्यापर्यंतची ढगाळ वातावरणाची चांगलीच मदत आहे. उद्या सकाळची 30 सप्टेंबरची कंडिशन. हं, हं. इकडे बीडपर्यंत आहे. धाराशिव पण गेली थोडंफार, लातूरला पण ढगाळलेलं वातावरण होणार आहे. हा. पण या वातावरणामध्ये सकाळच्या वेळेला काही ठिकाणी बुरबुर देखील येऊ शकते. हं, त्यामुळे जे सुड्या आहेत त्या उघडण्या अगोदर हे वातावरण पाहून उघडायचे. हं. आणि महत्वाचा अंदाज असा असणार आहे